54 लाख मराठा समाजाच्या ज्या नोंदी सापडल्या त्या वाटप करण्यात याव्या. ज्या मराठा समाजाच्या नोंदी सापडल्या त्याच्या परिवारातल्या लोकांना हे तातडीनं कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावेत. आणि आपली तिसरी मागणी होती ज्याची नोंद सापडली त्याच्या सगळ्या सोयऱ्यांना सुद्धा देण्यात यावं या मागणीसह आपण या ठिकाणी आलो होतो. आपण यासाठी 4.5 महिन्यापासून संघर्ष केला. आपल्याला न्याय मिळावा आणि सगळे सोयरे सुद्धा नोंद नसल्यामुळे आरक्षणात यावे यासाठी अध्यादेश होणं आवश्यक होतं. मी जास्तीचा न बोलता फक्त शिंदे साहेबांना एवढीच विनंती करणार आहे. माझ्या बायबाप मराठ्यांना या आरक्षणासाठी संघर्ष केला. 300 पेक्षाही जास्त मराठ्यांच्या पोरानं या आरक्षणासाठी आत्महत्या केल्या, बलिदान दिलं. आज त्या माझ्या माता माऊलीच्या कंपनी कुंकून आणायला या मराठा आरक्षणासाठी स्वतःच्या घरातला करता पुरुष गेला आणि कुटुंब उघड्यावर पडलं. या सगळ्यांचं स्वप्न साकार करण्याच्या जबाबदारी मराठ्यांच्या खांद्यावर होती. अण्णासाहेब पाटलांपासून मेटे साहेबांपर्यंत आणि जावळे पाटलांपासून या बलिदान गेलेल्या 350 पेक्षाही जास्त पोरांचे बलिदानाचे आणि स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी मराठ्यांच्या खांद्यावर होती. आपण काल मुख्यमंत्री साहेबांना नोंदी मिळालेल्या मराठ्यांना नोंदी तातडीने देण्यासाठी शिबिरे सुरू केले. वंशावली जुळवण्यासाठी आपण समिती स्थापन केली आणि नातेवाईकांना देण्यासाठी सुद्धा अर्ज करावेत म्हणजे त्यांना तातडीला देण्यात येईल. आणि महत्वाचा मुद्दा ज्याची नोंद मिळाली त्या सगळ्या सोयरे ज्याची नोंद मिळाली त्या मराठा बांधवांच्या सगळ्या सोयऱ्यांना म्हणजे परंपरेनुसार जिथं जिथं लग्नाच्या सोयरीकी जुळतात ते सर्व सगळे सोयरे गणगोतातील सगळा सोयरा याच्या नोंद नसल्यामुळे याला देण्यात यावं. आणि मुख्यमंत्री साहेबांनी काल याचा राजपत्र आणि अध्यादेश काढला त्याबद्दल मराठा समाजाकडून तुमचं मनापासून धन्यवाद. मराठ्यांनी खूप साहेब यासाठी ताकदीने संघर्ष केलाय. माझे मराठ्यांचे लेकर आंतरवालीपासून निघाल्यापासून रस्त्यावर झोपले. कधी अन्न मिळालं, कधी भाकरी मिळाली नाही मिळाली, पाणी मिळालं नाही बघितलं. एकानं हे माझ्यापर्यंत घराणं केलं नाही की आम्हाला अडचणी आल्या म्हणून. ज्या संघर्षाला तोंड दिलं. पण मीही या समाजाला मायबाप मंगलाने यांना शब्द दिला होता तुमची झालेली या महाराष्ट्रातली एकी आणि तुम्ही भोगलेला संघर्ष मुलगा म्हणून वायाला जाऊ देणार नाही. साहेब माझी महाराष्ट्राच्या वतीनं फक्त तुम्हाला एकच विनंती आहे. माझी तुमच्याकडे जास्तीची विनंती अजिबात नाही. फक्त एकच आहे. जे सगळ्या जो सगळ्या सोयऱ्यांचा आदेश झाला लोकांना ऐकून द्या. बरोबर करू नका बाहेर माहिती ज्याला दिसत नाही ते शांत बसले. तुम्ही उभा राहिला तो काय करायला लागले काय शिंदे साहेब आमची तुम्हाला मराठा समाजाच्या वतीने फक्त विनंती जो सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश काढला राजपत्र काढलंय मी थांबतो चालू द्या तुमचं नाही तुमचंच होऊ द्या. तुम्ही आरक्षण नाही ह्याला नाही का आरडा बोल करायला
तुम्हाला काय बसायचं खाली खाली बस उभा राहिलं तर राहायला लागेल खाली बस म्हणतो तुला काय दिसत नाही मराठा समाजाच्या वतीने साहेब तुम्हाला माझी विनंती आपण जो अध्यादेश काल काढलाय जो जे राजपत्र काढलंय ज्याची कुणबी नोंद मिळाली कुणी सांगितलं तुला कुठं कुठून काढी आणली तो यावेळेला आला का गप्पा म्हणजे तीनदा सांगितलं तुम्हाला जमत नाही ना हळूच काढी ठेवतो की त्या कामाला नाही तर कुठे रोय माझी तुम्हाला विनंती आहे साहेब माझ्या मराठा समाजाच्या वतीने कारण मराठा समाजाने हा शब्द ऐका हे आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे म्हणून 4.5 महिने आपण यासाठी संघर्ष केला जीवाचे बाजी लावले या उपोषणामुळे माझं शरीर सुद्धा मला साथ देत नाही आता हे माझ्या मायबाप सगळ्या मराठ्यांना माहिती तरी मी माझ्या जीवाचे पर्व न करता मराठा समाजासाठी रात्र दिवस झगडलोय माझी भक्त साहेब तुम्हाला एकच विनंती आहे हा जो अध्यादेश झालाय हे जे राजपत्र निघालंय ज्यांची कुणबी नोंद मिळाली त्याच्या गणगोतातील सगळ्या सोयऱ्यांना त्याच कुणबी नोंदीच्या आधारावर कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात येणार आहे या ज्याच्या बाबत हा जो गुन्हा उदाहरण फक्त या गुन्हाचा शिंदे साहेब अपमान होऊ देऊ नका एवढीच विनंती आम्हाला हा ज्या कायम सोबत राहायला पाहिजे याचबरोबर आम्ही भांगे साहेबांना सुद्धा काल सांगितलं त्यांनी दुरुस्ती करतो म्हणले आमचं फक्त एवढंच म्हणणं ज्याची नोंद मिळाली त्याचं शपथपत्र घेऊन त्याच्या सोयऱ्याला देण्यात यावं ग्रह चौकशी नंतर करावी सध्या त्यांना प्रमाणपत्र वाटप करायला सुरुवात करा जी शिंदे समिती काम करतील मराठवाड्यात राहू द्या तिला कंटिन्यू काम करू द्या गोरगरीब मराठ्यांचं खूप चांगलं होईल सध्या तिला मुदत वाढ दिली ज्या केसेस झाल्या त्याबद्दल त्यांनी पत्र दिलं ज्या ओबीसीच्या सवलती आहेत त्याही मराठा समाजाला लागू करण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय कोपर्डीचा पण करण्याचं ठरवलंय क्युरिटी पिटिशनच्या माध्यमातूनही हा एक महत्व आपला सुद्धा मन असतो मराठवाड्यात नोंदी कमी सापडल्या त्यासाठी मराठवाड्याचं 1884चं गॅजेट आहे तेही शिंदे साहेबांच्या समितीकडे देऊ आणि ते स्वीकारून आपण तेही लागू करावं कारण त्याच्यात आमचा खूप फायदा होणार आहे कारण मराठवाड्यात नोंदी कमी आहे 1884ची जनगणना आहे तिच्यातही कुणबीचा उल्लेख आहे तीही आपण स्वीकारावी आजच्या या उपोषण सोडवण्याच्या माध्यमातून आपण आला त्याबद्दल त्या महत्वाचे विषय आम्ही तुम्हाला लगेच सांगितले कारण ही जनता तुमचीच आहे आणि तुम्ही सध्या जनतेचे मायबाप आहेत म्हणून हे लेकरं रडायला तुमच्याकडेच येणार आम्हाला आधी म्हणजे मुंबईतच येऊ ना म्हणजे जनता आम्ही तुमची सरकार तुम्ही आणि मुंबईत येऊ नका म्हणलं मग तरी जास्तच निघेल माया पुढे आझाद मैदान पण ऐकते खरंच माझ्या जातीत आम्हाला स्वाभिमान आणि गर्व सुद्धा माझी जात येत आणि माझी जात एका शब्दालाही पुढे जात नाही हा मला ह्या पोरांचा प्रचंड गर्व आहे हा झालेला विजय कित्येक म्हणायचे हे होत नाही ते होत नाही बॉम्बे गॅजेट सुद्धा आपण सरकारला सांगितलं की तेही स्वीकारा सातारा संस्थांचं गॅजेट तेही स्वीकारा चारही बाजूनं मराठ्यांचं कल्याण होऊ द्या क्युरिटी पिटिशनच्या माध्यमातूनही ज्यांना कुणबी प्रमाणपत्र घ्यायचं नाही त्यांचंही तिकडून होईल जिकडून घ्यायचं तिकडून घ्या पण मराठी आरक्षणात जा हा म्हणायची तिकडून निघताना हे होत नसतं ते नादी घेऊन चालले तिकडे घेऊन राणा करते अरे पोटेले बेका हे म्हणले जाऊन होत नसतं आम्ही बी आणत असतो आणि आम्ही तेव्हा सांगितलं होतं 29 ऑगस्टला
आरक्षणात मारलेल्या खुट्या आणि खुटा उपटून फेकणार म्हणजे फेकणार. खुटा फेकला, पात्रा फेकला, दुसरी ठोकली. मराठ्यांच्या नादी नाही लागायचा. जर तुम्ही आम्हाला छेडण्याचा प्रयत्न केला तर आमचा नाविलाज. आम्ही आत्ताही गावखेड्यात ओबीसी बांधवात आणि मराठा बांधवात वाद होऊ देणार नाही आणि आयुष्य फार होऊ देणार नाही. कारण आम्ही लहान आणि छोटा भाऊ म्हणून आत्ताही गुन्हे गोविंदांना साहेब आमच्या गावखेड्यात आत्ताही पद्धती एवढंच घेतो मग असं ते वाद. कारण मला लेखाचा तर वाला सवय पाहिल्यापासून आम्ही गावखेड्यात हे आमच्यात लावतात भांडण. हे नेती याला नमुने पाहिले याला भांडण लावत आमच्या गरीब ओबीसी बांधव आणि मराठा बांधव जर चालले तर दोघं 50-50 पेट्रोल टाकी देऊ गाडीला. याने जर कोणाची मोटर जळाली तर हे म्हणते तुझं पीक जळू देऊ नको, माझे मोटर घे पण पाणी दे. इतकं प्रेम आमचं ओबीसी बांधव मराठ्याचं गाव खेळत. जर त्याने आजच्या आपाजला तर उद्या गोर गरीबात आमच्या भांडण नको लावू. तू मोठा देत आहे आम्ही तुमचा आदर करतो. आमचा माणूस म्हणून विरोध आहे हे तुमच्या विचाराला विरोध आहे. गोडच घरी याला गोडच म्हणतात ना. त्यांना आम्ही उलट सांगतो तुम्ही मोठे नेते आम्हाला तुमचा आदर आहे हे सांगतो आम्ही या व्यासपीठावर. मराठ्यांचा त्यांना कधीच विरोध नव्हता. मराठ्यांनी त्यांना भरघोस आयुष्य भरघोस केलेली. त्यांनी विरोध करू नये यासाठी स्वाभिषेक होताना आमच्यात वाद लावू नये. माझ्या आता आपल्या सगळ्यांना एकच सांगणं आता तुम्हाला फक्त एक वेळेस आपलं सगळं काम झालंय. आता देश टिकवण्याची आणि ते लावून धरण्याची जबाबदारी सरकारची. आम्हाला न्याय दिला या गुलालाचा असाच सन्मान राहू द्या. कारण हा गुलाल त्या अध्यादेशाचा आहे. मराठा बांधवांना माझे हात जोडले नव्हते खाली बघा सगळे आणखी राहिले ना मग पुढे निघाले मग मन सोडून चालले काय मजा झाल्या. मग सगळ्यांनी गाड्या दमाने हाणायच्या. आपण आपल्या गावाकडे गेल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं ते करायचं. आपल्याला आंतरवाली बैठक होणार आहे तिथून पुढची दिशा काय पुढं काय करायचं यासाठी येणार आहे. फक्त गाड्या सगळ्यांनी दमाने चालवायच्या. जेवढं करून सगळ्यांनी दमाने यायचे. तुम्ही आलात मराठ्यांच्या अंगावर गुलाल पडला. मराठ्यांच्या लेकराला आरक्षण देऊन आपण म्हणलं होतं त्यांच्या डोक्यावर गुलाल टाकणार. मराठ्यांनी तो टाकला. हा विजय महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांचा आहे आणि बलिदान गेलेल्या सगळ्या बांधवांचं स्वप्न साकार होत आहे. आणि पुढेही जर कधी अडचणी आल्या तर मी तुम्हाला शब्द देतो कोणत्याही आरक्षणातल्या अडचणी आल्या तरी सोडवायला मी सगळ्यात पुढे राहील. जर या अध्यादेशाला काही धोका झाला तर सगळ्यात अगोदर मुंबईला मी आझादनगरला उपोषणाला आलोच म्हणून समजा. धन्यवाद. धन्यवाद.